तर सावी इकडे आता पाणी घेऊन आलेली असते, पण ती जेव्हा तिथे येते ना तेव्हा मात्र आजी आणि आजोबा दोघेही रडत असतात. ते पाहिल्यानंतर ती सावी लगेच बोलते, काय झालंय आजी आजोबा, तुम्ही असे रडत का आहात? अहो हे घ्या ना पाणी. त्यावर लगेच दिवा भिजलेला असतो. ते पाहून ती घाबरते आणि बोलते, काय झाले, तुम्ही असे काय एकदम उतरलेल्या चेहऱ्याने बघत आहात? त्यावर ते बोलतात, तुला वेळ झाला पोरी. त्यावर ती बोलते, नाही असं अजिबात होऊ शकत नाही. आणि ती आता देवी आईचा धावा घेत असते. तिला वाटतं की काही झालं ना तरी या सगळ्यामध्ये माझं धैर्य हे माझ्या जवळ राहतील. ती आता महादेवाची वाट बघत असते आणि या सगळ्यामध्ये त्याला हाका मारत असते. शेवटी काय तर तो दिवा परत चालू होतो आणि इकडे धैर्याचा जीव परत आलाय असं आजोबाने तिला सांगितलेलं असतं. ते पाहून ती खुश होते आणि बोलते, हे घ्या पाणी, पटकन त्यांना द्या. आता असं म्हटल्यानंतर ते पाणी तर पाजतात, पण इथे आता या सगळ्यामध्ये ती बोलते, आजी आजोबा तुम्हाला माहिती आहे का, तिथे मला कळत नव्हतं की नेमकं काय करावं, कारण खूप वेगवेगळ्या अडचणी माझ्या समोर आल्या. त्यावर आजी आणि आजोबा तिला बोलतात, बघ बाळा, असंच होणार होतं. खरं तर तिथे ना तिथून वापस येणंच खूप मुश्किल होतं, पण तू कशी काय आलीस ना हे देवालाच माहिती, आणि बरं झालं आलीस तू. त्यावर या सगळ्यामध्ये ती बोलते, अरे तुम्हाला माहिती आहे का, तिथे ना वाघ आला होता, मला वाघाची डरकाळी सुद्धा आली होती ऐकू. त्यावर ते बोलतात, अगं वाघाची डरकाळी, तिथे वाघ तर नाहीच आहे, पण कुठलं जनावर सुद्धा नाही आहे. कदाचित देवी आईने तुला रस्ता दिसावा म्हणून हे सगळं केलं असेल. जाऊ दे, काळजी करू नको. त्यावरती धैर्यजवळ त्यांनी बोलते, धैर्य, मी आली. अखेर मला माहिती होतं तुम्ही माझ्यापासून दूर नाही जाऊ शकत, आणि देवाने आपली गाठ काही इतकी सैल बांधलेली नाही की ती अशीच तुटणार. आपली गाठ ही कायमची जुळली आहे आणि तुम्ही कायम माझ्यासोबत असणार आहे. आता असं म्हटल्यानंतर ती आता देवी आईला हात जोडते. त्यावर आजी आजोबा बोलतात, बरं झालं. त्यावर लगेचच तिथे ते बोलतात, खरं सांगू ना पोरी, तर आजपर्यंत मी सगळं काही सोडलं होतं. म्हणजे इथे कित्येक जण बिमार पडायचे, खूप जण यायचे आणि त्या सगळ्यांचा जीव जात होता. पण मला असं वाटायचं की माझ्या औषधांनी सगळ्यांना मरण येतं आहे, आणि म्हणून मी टेन्शनमध्ये राहत होतो. पण आता मला खरं तर कळलंय की या सगळ्यामागे फक्त टेन्शन नाही आहे, तर या सगळ्यामागे सगळ्यांची श्रद्धा असते, सगळ्यांचा विश्वास असतो. आणि तुला आमच्यावर विश्वास होता आणि देवावर सुद्धा, आणि तू हे करू शकलीस म्हणून तुझ्या नवऱ्याचा जीव वाचला. त्यावरती बोलते, एक सांगू का आजोबा, खरं तर या जंगलामध्ये कुणी भेटेल नाही याची अपेक्षाच नव्हती झाली, पण तुम्ही भेटलात आणि तुमच्यामुळे हे सगळं काही झालं. तुमच्या मदतीशिवाय मी काहीच एक करू शकले नसते. त्यावरती बोलतात, पोरी मला एक सांग, हे सगळं कसं काय झालं? आता ती येता या सगळ्या विचारत असते, पण त्यावरती बोलतात, एक सांगू का, काही झालं ना तरी एक सांगतो, मी माझा मुलगा, माझ्या मुलाचा. त्यावरती बोलतात, माझ्या मुलाचा मी शेवटचा उपचार केला होता आणि तो तेव्हापासून मेला. मग मी या सगळ्यानंतर हे सगळं टाकून दिलं. मला नको वाटत होतं हे सगळं, कारण माझ्या हातून जर जीव जात असेल ना तर मी खरंच करायला विसरत होतो. पण आज मला तुझ्या आणि याच्या नशिबाने का होईना मला हा मुलगा लाभला, आणि तू एक सून म्हणून तू आम्हाला आजी आजोबा म्हणतेस ना, आतापासून आई बाबा म्हणायचं, आणि खरंच आपण सोबत राहूयात. तर त्यावर ती बोलते, आजी आजोबा मला सगळं मान्य आहे तुमचं. त्यावर लगेच आजी बोलते, सांग ना पोरी, हे सगळं कसं काय झालं होतं? त्यावर ती बोलते, आजी आजोबा तुम्हाला काय सांगू. आणि इतक्यात तिला आठवतं हा सगळा अपघात झालेला आणि धैर्यचं हे असं वागणं, त्यानंतर तिची मेमरी लॉस होणं, आणि इतकंच नाही, तिच्यासमोर तिच्या बाबांचा ॲक्सिडेंट होणं, आणि तोही धैर्याने ज्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवला म्हणजे त्याच्या आईमुळे. आणि हे सगळं आठवून ती बोलते, कुठपासून सांगू तुम्हाला, म्हणजे अपघातापासून सांगू की त्यांच्या आईने विश्वास मोडल्यापासून, माझ्या बाबांचा गुन्हेगार हा माझ्याच घरात आहे हे सगळं मला माहिती आहे यापासून. आणि ती विचारच करत असते. त्यावर आजी बोलते, हे बघ पोरी, नसेल सांगायचं तर नको सांगू. काय झालं होतं ना, आम्ही दोघंही वारीमध्ये होतो आणि तितके त्यांचा अपघात झाला आणि हे सगळं घडलं. त्यावर ते बोलतात, तू काळजी करू नको, देव तुमच्या नेहमी पाठीशी आहे. त्यावर सावी हात जोडत बोलते, आजी आजोबा खरं एक बोलू का, म्हणजे जोपर्यंत हे धैर्य बरे होत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत राहू शकते का? त्यावर लगेच ती बोलते, म्हणजे ते दोघंही बोलतात, अगं पोरी हे काही विचारायचं झालंय का, आणि तुला आम्ही मुलगा आणि सून मारले म्हटलं की तू इथे राहू शकतेस आणि जितके दिवस पाहिजे तितके दिवस राहू शकतेस, बरं होऊस तरच नाही. त्यावरती बोलते, थँक्यू सो मच आजी आजोबा, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. त्यावरती बोलते, ठीक आहे मग आता मी इथे राहते. तर आता या सगळ्यानंतर इकडे केतन हा सगळ्यांना विचारून आलेला असता, पण कुठंच अनुराधाला सांगत असतो की कुठेच सावी सापडली नाहीये, आणि तो कंटिन्यू फोनसुद्धा करत असतो. दीपा धावत धावत येते बोलते, आई कुठंच सावी सापडली नाही, मी अगदी शवघरात सुद्धा शोधलंय, आता काय करावं ना काही एक कळत नाहीये. त्यावर लगेच अनुराधा बोलते, वेडीबेडी झालीस का दीपा? तितक्यात भाऊ येते त्यांनी बोलतात, काय चाललंय हे सगळं, मला कळत नाहीये. त्यावर लगेच तिथे आता धैर्याच्या विचारात आणि सावीच्या विचारात ती बोलते, कुठे सापडत नाहीये. त्यावर ते बोलतात, तुम्ही काळजी करू नका, आम्ही शोधायला चाललोय. आणि दोघे निघालेले असतात. इकडे या सगळ्यानंतर आता तिथे धैर्य जो असतो ना तो अजूनही बेशुद्ध असतो. सकाळ झालेली असते. सावी तिथे खिडकी खोलते आणि देवाची पूजा वगैरे करते, आणि पूजा झाल्यानंतर लगेच ती आता धैर्यजवळ आरती घेते आणि बोलते, देवी आई आता तरी यांना बरं कर ना. आणि ती त्यांना आरती देऊन सगळ्या घरभर आरती फिरवत असते. तर आता इकडे सावी जी असते, आता इकडे धैर्यला म्हणजेच त्याच्या डोक्याला वगैरे लागलेला जो मार असतो तो आता इकडे ती ओल्या पाण्याने पुसत असते, कापडाने पुसत असते, आणि पुन्हा त्याला लेप वगैरे लावत असते.
आता इकडे तिचे शर्टचे बटन वगैरे खोलते, जिथे जिथे जखमा लागल्या तिथे तिथे पुन्हा ती लेप लावत असते. आता इकडे हे सगळं करत असताना ती धैर्याकडे बघताना बोलते की धैर्य, अजून किती वेळ मी तुमची वाट बघायची, आता तरी डोळे उघडा. आता इकडे तितक्यातच ती खूपच नर्वस होते. आता आजी तितक्यात येतात आणि बोलतात की पोरी, मला तुझी जीवाची घालमेल कळतीये ग, आणि हे घे हा धैर्याचा फोन, ते बाजूला घरवाल्यांकडे दिला होता चार्जिंगला लावायला. आता बघ बाई, मला तर यातलं काही समजत नाहीये, काही दिसत नाहीये यात. आता इकडे ती फोन ओपन करून बघते तर त्यावर खूप सारे मिस कॉल वगैरे असतात. आणि आता इकडे तिला दिसतं की नीता वहिनीने कसला तरी व्हिडिओ पाठवलेला आहे. आता इकडे ती तो व्हिडिओ बघत असते. दुसरीकडे आता इकडे दामिनी, आता इकडे विलास जो असतो तिकडे त्या हॉस्पिटलमध्ये फोन करत असतो मुंबईच्या, की तिथे धैर्य आलाय का म्हणून. त्यावर तिकडे त्याला कळतं की तिथपर्यंत तर धैर्य पोहोचलाच नाही. त्यावर तिकडे तो सांगतो, अगं आई, तो तर तिथपर्यंत पोहोचलाच नाही, आणि त्या क्लिनिकवाल्यांनी इकडे धैर्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर त्याचा फोन लागलाच नाही. आता असं म्हटल्याबरोबर इकडे सगळ्यांनाच प्रश्न पडतो. आता इकडे बाकीचे बोलत असतात, धैर्य भाऊजी आणि सावी एकत्र तर नसतील ना. आता इकडे हीच दामिनीला विचार पडतो. तितक्यात आता इकडे बाहेरून गाडीचा हॉर्नचा आवाज येतो. आता इकडे त्यावर इरा बोलते, अहो धैर्यच असेल, कारण ते काल पावसामुळे तिथे जाऊ नाही शकले ना, म्हणून तेच आले असेल. आणि म्हणून तिकडे सगळेजण तिथे धावत पळत बाहेर येतात. आता इकडे ते बाहेर आल्याबरोबर त्यांना 4 व्हीलर दिसते. आता इकडे त्यातून उतरतात म्हणजे भाऊ आणि पराग. त्यावर तिकडे दामिनी बोलते, काय हो भाऊ, तुम्ही आणि धैर्य कुठे गेलात. त्यावर तिकडे ते बोलतात की तुम्हाला जसे प्रश्न पडलेत ना तसेच आम्हाला सुद्धा पडलेत की धैर्यराव कुठे काय आहे, पण मला काहीतरी तुम्हाला दुसरंच दाखवायचंय. आता इकडे त्या पराग त्या गाडीतून त्या माणसाला काढतो. आता इकडे त्याचे हात वगैरे बांधून असतात. त्यावर आता इकडे भास्कर बोलतो, अगं आई, हा तोच आहे, तो टपरीवाला. आपण याला विचारलं होतं आणि काही सांगितलं नाही, आणि काय रे आता तू सांगतोस की एक कानाखाली हाणू. आता इकडे तो सगळं काही सांगत असतो की तो माणूस म्हणजेच तो कोण आहे, तर तो त्या मुलीला, वेड्या मुलीला शोधत होता आणि ती जंगलाकडे गेली होती. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती इरा बोलते, येडी मुलगी म्हणजे ती सावी. आता असं म्हटल्याबरोबर इकडे भाऊ तिच्याकडे चांगलेच डोळे काढून बघतात. आता इकडे त्यावर तो सगळं काही सांगतो. दुसरीकडे आता सावी तो सगळा व्हिडिओ बघतो. म्हणजेच आता इकडे त्या व्हिडिओमध्ये असतं की जे प्रेसवाले असतात ते आता इकडे दामिनीचा इंटरव्ह्यू घेत असतात, आणि त्यात दामिनी सगळ्यांना हात जोडून सांगत असते की सावीने कोणाबद्दल म्हणजे कोणासोबत जर काही वाईट वागितली तर माफ करा वगैरे असं. आणि आता इकडे ती सांगत असते त्यात की आम्ही तिला खूप समजवण्याचा, तिला खूप शांततेने घेण्याचा प्रयत्न केलाय, पण तिने सगळ्यांवर हमला केला आणि पळून गेली. आता हे सगळं ती बोलत असते. इकडे सावीला समजत नसतं आणि एकदम तिचं डोकं दुखायला लागतं. आता इकडे त्यावर ती एकदम डोक्याला हात लावते. त्यावर आजी आणि आजोबा बोलतात, काय ग पोरी, काय झालंय तुला. आता इकडे तिला सगळं काही आठवतं, म्हणजेच कशा प्रकारे ती वेडी होती, कशा प्रकारे भास्कर आणि विलासने तिला त्रास दिला, कशा प्रकारे ती हॉस्पिटलमधून पळून गेली, सगळं काही तिला आठवतं. आणि त्याचा ऍक्सिडेंट कसं झालं तेही आठवतं. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते की आजी आजोबा, मला सगळं काही आठवलंय. आता असं म्हटल्याबरोबर इकडे आजी आजोबा एकदम वेगळ्याच नजरेने बघत असतात. आता हे भाऊन इकडे ते बोलतात, काय झालंय, हे बघा मी ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर तिकडे ते बोलतात की हे बघ सावी, तुझे घरचे सगळे तुला खूप शोधत आहेत आणि तुला लवकर जावंच लागेल, चल आता आम्ही तुला सोडून देतो. त्यावर तिकडे ती बोलते, नाही, आधी तुम्ही माझं ऐकून घ्या. हे बघा मी तुम्हाला सगळं काही सांगते, फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आता असं म्हटल्याबरोबर हा भाग इथे संपतो. पण आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे दामिनी आणि आता इकडे सगळेजण म्हणजेच दामिनी, भास्कर, विलास आणि इरा आता इकडे बसलेले असतात. त्यावर आता इकडे इरा बोलत असते की ती सावी खरंच असेल का माझ्या धैर्यांसोबत. आता इकडे त्यावर दामिनी बोलते, तू गप्प बस ग, मला ना सगळ्यात जास्त म्हणजेच घाई आहे त्या सावीला मारून टाकण्याची. ती एकदा का माझ्या समोर आली ना बघच, आता फक्त ती सावी आणि धैर्य एकत्र नसावं. आणि असं म्हटल्याबरोबर इकडे दारात धैर्य बोलतो की आम्ही दोघं एकत्रच आहोत, तुम्ही बरोबर ओळखलत, आम्ही दोघं एकत्र नसू असं कसं काय विचार करू शकता. आणि आता इकडे सावीला यांचा तर प्लॅन चांगलाच समजलेला असतो. ती आता इकडे या सगळ्यांकडे रागाने बघत असते. इकडे धैर्य आणि सावीला एकत्र पाहून इकडे या सगळ्यांना तर धक्काच बसतो. इकडे इरा तर चांगलीच रागात सुटलेली असते. तर प्रेक्षकांना तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.